आपल्या कळत नकळत इतर भाषांचं मराठीवर अतिक्रमण होत असतं. कधी त्या भाषेतले शब्द, कधी त्या भाषेतल्या रचना. हिंदीची अशी घुसखोरी पुष्कळ आढळते. आज त्याचंच एक उदाहरण. हॉटेलात मनपसंत खाणं झाल्यावर चित्त कसं अगदी प्रसन्न झालं होतं. माझ्या चेहऱ्यावरचा तृप्तीचा भाव बघून आपलं ठेवणीतलं हास्य स्वतःच्या चेहऱ्यावर लिंपत तिथली मॅनेजर महोदया सामोरी आली आणि म्हणाली, सर, आमचं हॉटेल तुम्हाला पसंत आलं का? शपथ सांगतो, क्षणार्धात रंगाचा बेरंग झाला. हॉटेल पसंत पडलं, पण तुमचं बोलणं नाही, असं बाणेदार उत्तर तिच्या तोंडावर फेकून मी ताडकन बाहेर पडलो. मुद्दा लक्षात आला? आपल्या मराठीत पसंत पडतं किंवा आपण पसंत करतो किंवा आपल्याला पसंत असतं आणि अगदी भारदस्त मराठीत सांगायचं असेल तर आपल्या पसंतीस उतरतं. पण मग एवढे सगळे पर्याय उपलब्ध असताना पसंत आलं हे प्रकरण कुठून आलं? तो हिंदीचा मराठीवरचा प्रभाव आहे. प्रभाव कसला? अतिक्रमण आहे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारं अतिक्रमण आहे. हिंदीत पसंद आया म्हणून मराठीत पसंत आलं असा मामला आहे तो. अमुक गोष्ट पसंत आली का असं विचारणारी माणसं आता तुमच्या पसंतीस उतरणार नाहीत. कबूल?